नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर बेधडक। भारतानं आमच्यावर हल्ला केला ना तर आम्ही सुद्धा जोरदार प्रत्युत्तर देऊ असं चिथावणीखोर वक्तव्य केलंय पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी। पाकिस्तानच कशाला, पाकिस्तानच खरं तर दहशतवादाचा बळी आहे असा पाढाही त्यांनी वाचला। पुलवामा हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं सिद्ध करणारे पुरावे जर का भारताकडे असतील तर त्यांनी ते जरूर द्यावेत, आम्ही त्यांच्यावर कारवाई करू असं कथित हास्यास्पद आणि पोकळ विधानही त्यांनी केलं। पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा हा वाचाळपणाचा काही पहिलाच प्रसंग नाही। यापूर्वी नवाज शरीफ, त्यापूर्वी लष्करशाह परवेज मुशर्रफ, बेनजीर भुट्टो, थोडक्यात पाकिस्तानच्या पंतप्रधान कोणी असो, दहशतवाद्यांना पाठिंबा देणं, त्यांना प्रशिक्षण देणं, भारतात घुसखोरांना पाठवून त्यांच्यामार्फत दहशतवादी कारवाया घडवून आणणं हे गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे। हुरियत सारखे पक्ष, नवजोत सिंग सिद्धू, फारुख अब्दुल्ला यांच्यासारखे काही नेते सुद्धा पाकिस्तानला पूरक किंवा सहानुभूती व्यक्त करावी अशा प्रकारची काही विधानं करताना आढळतात। खरं तर भारतानं इशारा दिल्यानंतर पाकिस्तानची पाचावर धारण बसली आहे, पण पाकिस्तानचा हा उद्दामपणा, वाचाळपणा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दहशतवादाला पाठिंबा देणं कायमचं कधी बंद होणार? आणि याचबद्दल आपण विविध मान्यवरांच्याकडनं जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत दत्तात्रय शेकटकर, लेफ्टनंट जनरल, त्याच्यानंतर मेजर शशिकांत पित्रे, शैलेंद्र देवळाणकर, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत, विश्वास पाठक आहेत, भाजपचे प्रवक्ते, नीलमताई गोरे आहेत आपल्यासोबत, शिवसेनेच्या आमदार, आणि पुढच्या थोड्याच वेळात अशोक वानखेडे दिल्लीहून राजकीय विश्लेषक आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। सगळ्यात सुरुवातीला आपण पाहूयात की आज पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी जी मुक्ताफळं उधळली आहेत आणि थेट म्हणण्यापेक्षा खरं तर गर्भित पाकिस्तानला थेट इशारा द्यायला अजून वेळ आहे, तेवढी हिंमत नाही पाकिस्तानमध्ये, पण काय गर्भित इशारा दिलाय, चिथावणीखोर वक्तव्य काय केलंय पाहूया। आपका इलेक्शन का साल है और हम समझते हैं कि इलेक्शन में ये बड़ी बूस्ट मिलेगी कि अगर पाकिस्तान को सबक सिखाया जाए। अगर आप ये समझते हैं कि आप पाकिस्तान के ऊपर कुछ किसी किस्म का हमला करेंगे, पाकिस्तान रिटेलिएट करने का सोचेगा नहीं, पाकिस्तान रिटेलिएट करेगा। पाकिस्तान कोई और दूसरा रास्ता नहीं होगा रिटेलिएट करने के बगैर, जवाब देने के बगैर। और उसके बाद बात किधर जाती है? हम सब जानते हैं कि जंग शुरू करना आसान है, शुरू करना तो जंग इंसान के हाथ में होती है, लेकिन जंग खत्म करना इंसान के हाथ में नहीं होती। ये किधर जाएगी बात अल्लाह बेहतर जानता है। इसलिए मैं ये उम्मीद रखता हूं कि बेटर सेंस विल प्रिवेल, हम इसमें अकल करेंगे, हिकमत इस्तेमाल करेंगे और ये मसला जो आखिर में हल होगा, जिस तरह अफगानिस्तान में, ये भी डायलॉग और बातचीत से हल होगा। आपण पाहिलं काय पद्धतीचं विधान इम्रान खान यांनी केलं। आपण अगदी सुरुवातीला प्रतिक्रिया घेऊयात शेकटकर सरांची। शेकटकर सर, कसं पाहताय तुम्ही या विधानाकडे? खरोखर चिथावणीखोर वाटतंय हे विधान? अगदी बरोबर आहे, आणि ह्यात इम्रान खान काहीच पण नवीन बोलले नाही। ज्या प्रकारच्या धमक्या आतापर्यंत पाकिस्तानचे शासक भारताला देत होते, तेच त्यांनी परत त्याचं पुनरावलोकन केलेलं आहे। आणि हे जे त्यांचं वक्तव्य आहे, हे इम्रान खानचं वक्तव्य नाही आहे, हे खऱ्या अर्थात पाकिस्तानच्या सैनिकांचं वक्तव्य आहे। पाकिस्तान आर्मी, पाकिस्तान आर्म फोर्सेस, पाकिस्तान ISI, पाकिस्तानमध्ये काम करणारे फंडामेंटलिस्ट, हे लोक आहे, आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी हे वक्तव्य दिलेलं आहे। ते म्हणतात आहे की तुम्ही आमच्यावरती काही कारवाई करत नाही, आम्ही खोटं बोलतोय। ब्लीड इंडिया बाय 1000 कट ही राष्ट्रीय डॉक्ट्रीन, नॅशनल डॉक्ट्रीन पाकिस्तानची आहे। ही आम्ही लिहून देण्यात दिली होती का, की तुम्ही फक्त दस्तखत करायच्या वाटते? ही त्यांचीच म्हणणं आहे ना, ब्लीड इंडिया बाय 1000 कट अँड वी आर बिंग ब्लेड बाय पाकिस्तान फॉर लास्ट 30 इयर्स। 30 वर्षापासून आपलं रक्त भारतात आहे। ह्याच्या अगोदर आपल्या संसदेवरती हल्ला केला, हा कुणी केला होता? त्याचे समर्थक कोण होते? मुंबईवरती कसबला पाठवलं, कुणी पाठवलं होतं?
आम्ही पाठवलं होतं का? आमच्याकडे जन्मात आला का तो? त्याला प्रशिक्षण आम्ही दिलं होतं का? आणि जेव्हा तो कारवाई करत होता मुंबईमध्ये, त्याचं नियंत्रण कराचीमध्ये बसून कोण करत होतं? पठाणकोटचा हल्ला आम्ही केला का? उरीचा हल्ला आम्ही केले का? इतर हल्ले आम्ही केले का? परवा पुलवामामध्ये जो आतंकवादी हल्ला झाला आहे, त्या आतंकवादीमध्ये 3 लोक मारले गेले आत्तापर्यंत, त्यातले 2 पाकिस्तानचे आहे. 6 महिने अगोदर ते प्रशिक्षणाकरता गेले होते. आणि जेव्हा ही कारवाई चालली होती तेव्हा त्याला निर्देश देत होते. ती रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे आता. जेव्हा कारगिलचं युद्ध खोटं बोलून मुशर्रफनी सांगितलं आणि नवाज शरीफ म्हणाले की आम्हाला याबद्दल काही माहितीच नाही हा, हो, त्याच वेळेला मुशर्रफचं संभाषण चीनमध्ये बेजिंगपासून इस्लामाबादमध्ये होत आहे, त्याची रेकॉर्डिंग आपल्याकडे होती. आपण सांगितलं त्यांना, हो, तरी ते म्हणाले आमचं काहीच नाही आहे. बरोबर, मग हे करतं कोण आहे? बरोबर आहे. आम्ही करतोय काय सगळं? पित्रे सर, आणि तुम्ही फक्त निर्दोष बसताय बरोबर, आणि जगासमोर तुम्ही रडताय. आता तुमची रडायची वेळ आली, तुम्ही रडा. बरोबर. शेकाटकर सर, मी परत येतो तुमच्याकडे, कारण 2-3 खूप महत्त्वाचे विषय या निमित्तानं आपल्याला त्याच्याबद्दल बोलायचं आहे. पित्रे सर, मुळात हा पुलवामाचा सगळा प्रकार झाल्यानंतर 3 दिवसानंतर पाकिस्तानचं हे पहिलं अधिकृत आणि औपचारिक विधान येत आहे आणि ते सुद्धा पंतप्रधानांनी केलेलं. आणि त्याची सुरुवातच म्हणजे पहिल्यांदाच ते असं म्हणतात की तुम्ही आमच्यावर हल्ला केलात तर आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ. भारतानं तर अधिकृत आणि औपचारिक असं कधीच म्हटलं नाही की आम्ही हल्ला करू आणि त्याला प्रत्युत्तर देऊ म्हणून. अगदी बरोबर आहे. किंबहुना इम्रान खान यांना एस्केलेशन लॅडर म्हणजे काय असते त्याची कल्पना नसावी. एक थोडा हल्ला झाला त्याचे आम्ही काय प्रत्युत्तर देऊ त्याचा अर्थ नव्हे की उद्या युद्ध चालू होईल. म्हणजे ज्यांना युद्धाची कल्पनाच नाही असे हे पाकिस्तानचे पंतप्रधान दिसत आहेत. आम्ही कधीही म्हटलं नाही की आम्ही पाकिस्तानवर हल्ला करू आणि युद्ध करू. पंतप्रधानांचं जे विधान आहे ते अत्यंत निस्संदिग्ध आहे. ज्यांनी ही कारवाई केलेली आहे त्यांना आम्ही त्यांच्या कारवाईचा पुरा बदला देऊ, पुरं प्रायश्चित्त देऊ. याच्यात युद्धाचा प्रश्न कुठं आला आहे? और युद्ध फार दूर आहे. अनेक गोष्टी त्याच्या आधी होणार आहेत. आत्ताच खेळ चालू झालेला आहे आणि पाकिस्तान काय करेल हे त्याच्यापुढं आम्ही पाहू. या गोष्टी इट्स अ डेव्हलपिंग स्टोरी. हे पुढं वाढत जाणार आहे. आत्ता आपल्याला ठाऊक आहे की गेल्या 100 तासात आपण 4 टेररिस्ट मारलेले आहेत आणि त्याच्यात एक गाझी आहे. आता जसे 15 कोर कमांडर म्हणत होते, गाझी अब्दुल जो पाठवलेला होता त्याला आपण मारलेला आहे. फक्त केवळ युद्ध करणं हेच काही काम नाही आहे. याच्यात अनेक गोष्टी होऊ शकतात. प्रथम म्हणजे सैनिकी कारवाई होऊ शकते, राजनैतिक कारवाई होऊ शकते, आर्थिक कारवाई होऊ शकते. या सगळ्या गोष्टी आता होत राहणार आहेत. पाकिस्तान हे राष्ट्र जे आहे ह्याच्यात हे दिवाळे झालेलं राष्ट्र अक्षरशः. आता हे जे बोलत आहेत, आपण म्हटला की ते 4 दिवस का बोलले नाहीत, त्यांनी सांगितलं इम्रान खाननी की जे आपले MBS आलेले होते मोहम्मद बिन सुलतान, त्यांच्या स्वागतासाठी मी अत्यंत गर्क होतो म्हणून मी बोलू शकलो नाही. अहो त्याच्या आधीच घडलेलं आहे आणि त्यांनी पढून पाठवलेलं आहे. तर आपण त्यांना काय सांगायचं सांगू. तर थोडक्यात ही जी अत्यंत लोळं पांगळं असं त्यांनी विधान केलेलं आहे. आणि त्याच्यापुढे हेही म्हटलंय की पाहिजे असलं तर आम्हाला त्याचे पुरावे द्या. आता शेकाटकर साहेबांनी सांगितलं आम्ही पुराव्याची रिमच्या रिम त्यांना 26/10 दिलेलं, काय 26/11 काय केले त्यांनी. आणि आता हे पुरावे आहेत ते लगेच देता येत नाहीत, देऊ काही दिवसांनी. बर देवळाणकर सर, कसं पाहायचं नेमकं या विधानाकडे? कारण आजपर्यंत म्हणजे आजही भारतानं जे विधान केले आहेत, आजही लष्कराचं जे विधान आहे, तर त्याच्यात असं आहे की हा दहशतवाद थांबला पाहिजे, या दहशतवादाच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत किंवा दहशतवाद्यांना पाठिंबा देणं पाकिस्ताननं थांबवावं. भारतानं असं नाही म्हटलं की आम्ही पाकिस्तानवरती हल्ला करू. नक्कीच. प्रथम तर आपण ते जर स्पीच अत्यंत केअरफुली ऐकलं तर त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण गोष्टी समोर येतात. एक तर जसं त्यांनी सांगितलं की मला माझं अटेन्शन अजिबात डायव्हर्ट करायचं नव्हतं, कारण मी 2 गोष्टींमध्ये फार बिझी होतो. एक तर आमच्याकडे सौदी क्राऊनची व्हिजिट होती आणि दुसरं म्हणजे माझ्याकडे एक इन्व्हेस्टमेंट समिट होती, त्यामुळे मला त्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे मी आत्ता यासाठी समोर होतो. एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की केवळ आम्ही रिटॅलिएशनचा विचार करणार नाही, तर आम्ही रिटॅलिएशन करू अशा स्वरूपाची भाषा यापूर्वी पाकिस्तानच्या लष्करी
अधिकाऱ्याकडनं वापरली गेलेली होती. अशा स्वरूपाने शक्यतो पंतप्रधानांनी इतक्या टोकाची भूमिका किंवा इतक्या टोकाची भाषा वापरलेली नव्हती. आणि जसं आता शेकटकर सर म्हणाले त्याचप्रमाणे हे जी भाषा इम्रान खान बोलता आहेत ही लष्कराची भाषा आहे. आणि याच्यातनं पुन्हा एकदा या गोष्टीवरती शिक्कामोर्तब होतोय की इम्रान खान हे पाकिस्तानच्या जनतेचं प्रतिनिधित्व करत नाहीत, तर ते तिथल्या लष्करांच्या धोरणांचं प्रतिनिधित्व करता आहेत. लष्करांचे ते हँडपिक्ड आहेत, ते लष्कराचे एक प्यादे आहेत आणि ते लष्कराच्या धोरणांनाच त्यांचं प्रतिनिधित्व आपण होतं असं किंवा आपण त्याच्या असा आरोप बाबतीमध्ये करू समोर शकतो येतं. की त्यांचं भाषण हे कदाचित लष्करानं लिहून दिलेलं असू शकतं. अगदी खरं आहे. आणि याचं कारण असं आहे की पुन्हा मी त्या स्पीचकडे नंतर जातो की त्याच्यात त्यांनी ज्या ज्या पद्धतीने ते स्पीच डेव्हलप होत जातं त्याच्यामध्ये बघा, हा जो एक ज्याला आपण असं म्हणतो की एक सातत्याने पाकिस्तानचं रडणं आहे, मग ते अमेरिकेने जरी त्यांना दहशतवादासाठी दोषी धरलं किंवा भारताने जरी त्यांना दहशतवादासाठी दोषी धरलं, तर पुन्हा एकदा तो एक क्राय घेऊन समोर यायचं की आम्ही स्वतः दहशतवादाला बळी पडलोय, आमचे 70,000 लोक दहशतवादाला बळी पडले. हेच वाक्य एक लक्षात घ्या की या पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये जे आपले जवान शहीद झाले त्यांच्याविषयी त्यांनी चकार शब्द काढलेला नाही. हे पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हल्ल्याची जबाबदारी ज्या जैश ए मोहम्मदनी घेतलेली आहे त्या जैश ए मोहम्मद विषयी त्यांनी चकार शब्द काढलेला नाहीये. किंबहुना जेव्हापासून इम्रान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान बनलेले आहेत त्यांनी जाणीवपूर्वक पाकिस्तानच्या पूर्व सीमेवरती जे दहशतवादी संघटना सक्रिय आहेत, ज्या भारताविरोधी दहशतवादी कारवाया करतात, मग ते लष्कर ए तैयबा असेल, हिजबुल मुजाहिदीन असेल किंवा जैश ए मोहम्मद असेल, जमातुल दवा असेल, या संघटनांविषयी अवाक शब्द त्यांनी काढलेला नाहीये. ज्याही काही दहशतवादाचे रेफरन्सेस त्यांच्या स्पीचेस मधनं आलेले ते वेस्टर्न बॉर्डर्सवरचे पाकिस्तान तालिबानच्या संदर्भामधले आलेले आहेत. त्यामुळे हा जो भाग आहे. दुसरं जसं आता पित्रे सरांनी पण सांगितलं की मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जशा पद्धतीने इव्हिडन्सेस आपण दिले, आजही मुंबई हल्ल्याचे मास्टर माइंड हाफिज सईद असो, लखवी असो, हे उजळ माथ्याने पाकिस्तानमध्ये हिंडत आहेत. आणि ज्या पद्धतीने आपण असं बघतो की जैश ए मोहम्मद आणि तालिबान, आता एक महत्त्वाच्या बाबीकडे आपलं लक्ष देणं गरजेचं आहे की ह्या हल्ल्याची जी एक वेळ होती तो वेळ आणि त्याच्यामधलं तालिबान कनेक्शन हा एक भाग आहे जो आपल्याला थोडक्यात अगदी समजवणं गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की जो व्हिडिओमधनं सुसाईड बॉम्बर सांगतो आहे की ज्या पद्धतीने तालिबान हा अफगाणिस्तानमध्ये यशस्वी ठरलाय आणि आम्ही अमेरिकेला तिथनं हुसकावून लावण्यामध्ये यशस्वी ठरलोय, तसाच प्रकार हा आता काश्मीरच्या बाबतीमध्ये आम्ही अपेक्षित करतोय. लक्षात घ्या की तालिबान आणि जैश ए मोहम्मद यांच्यामधले ऑर्गॅनिक रिलेशन्स आहेत. आज जो जैश ए मोहम्मदला पैसा दिला जातो तो तालिबानकडनं दिला जातो आणि यांची जी कॉमन लिंक आहे ती हरकत उल मुजाहिदीन आहे. हाच हरकत उल मुजाहिदीन ज्यांनी अफगाण फोर्सेस जेव्हा अफगाणिस्तानमध्ये आलेल्या होत्या, सोव्हिएत फोर्सेस जेव्हा अफगाणिस्तानमध्ये आलेल्या होत्या, त्यावेळेला हरकत उल मुजाहिदीनची भूमिका तिथं महत्वाची होती. आणि हाच अझहर मसूद हरकत उल मुजाहिदीनचा सदस्य म्हणून तिथं गेला होता. आणि नंतर मग हा जैश ए मोहम्मद हा ग्रुप आला. आता हे लक्षात घ्यायला काही, कारण तालिबान ही पाकिस्तानच्या सपोर्टवरती डेव्हलप झालेली आहे, तशाच पद्धतीने जैश ए मोहम्मद देखील पाकिस्तानच्या सपोर्ट, हे काही लपण्यासारख्या बाबी नाहीयेत. हे यापूर्वी वॉशिंग्टन डीसी मध्ये बसलेल्या शेकडो थिंक टँकचे अहवाल आहेत, अमेरिकेच्या पेंटॅगॉनचे अहवाल आहेत. फक्त दुर्दैव याचं असं आहे की कोणताही देश जेव्हा दहशतवादाच्या संदर्भामध्ये निषेध करतो किंवा दहशतवादासंबंधी बोलतो तेव्हा त्या देशाचे हितसंबंध गुंतलेले असतात, तो आपल्या दृष्टिकोनातून त्या समस्येकडे बघतो. त्यामुळे मला असं वाटतं की या पोकळ धमक्यांकडे आपण फारसं जायला नको. आपण ज्या स्ट्रॅटेजीज ठरवल्या त्या घेऊन आपण पुढे जाणं गरजेचं आहे. पण वानखेडे सर, ज्याचा उल्लेख आता देवळाणकर सरांनी केला त्यालाच पुढे घेऊन जाताना, म्हणजे जर का आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, आशियाई लेव्हलचे अनेक असे अहवाल आहेत, अनेक देशांनी थेट असं म्हटलं की पाकिस्तान दहशतवादाला कशा प्रकारे समर्थन देतं, असं सगळं असतानाही भारतातले काही राजकीय पक्षांचे नेते काय इतकी वाईट आणि संतापजनक विधानं करतात? त्यांना असं वाटत नाही की काश्मीरमधला प्रत्येक माणूस हा भारतीय नागरिक आहे, भारतीय लष्कर त्याची काळजी घ्यायला, भारतीय सरकार त्याची काळजी घ्यायला समर्थ आहे, कशाला पाकिस्तानच्या दृष्टीनं सहानुभूती व्यक्त करणारी विधानं करतात हे नेते? आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे असं नाही वाटत? बिलकुल कारवाई केली पाहिजे. मला वाटतं एक सिद्धू सोडला तर अजून कुठलाही असा नेता नाही ज्यांनी खरोखरच पाकिस्तानला कुठेही समर्थन देणारं वक्तव्य केलं असावं. आज जे वक्तव्य पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलं ते अपेक्षित होतंच, कारण ते तसेच बोलणार. पाकिस्तानचे कोणते पंतप्रधान आतापर्यंत खरे बोलले? ते नेहमी आपला खोटारडेपणा समोर ठेवतात. आणि हा पंतप्रधान, जसं आता याच्या अगोदर सांगितलं गेलेलं आहे, हा तर पपेट इन द हँड्स ऑफ आर्मी आहे. नेहमी पाकिस्तानचं राजकारण आर्मीनी चालवलेलं आहे आणि हा तर बिलकुल आर्मीच्या मांडीवर बसून सरकार चालवतोय, म्हणजे इनडायरेक्टली तिथे सैन्यच राज करतंय. त्यामुळे हे ज्या पोकळ धमक्या देण्याचं काम ते करणारच.
बर. आणि दुसरी गोष्ट ते म्हणतात की आमचा फायदा काय, हो आम्ही काश्मीरमध्ये बॉम्बस्फोट केला काय तर आमचा फायदा काय. मग त्यांना हे विचारायला पाहिजे, ओसामा बिन लादेनला तुम्ही आपल्या देशात ठेवलं, तुमचा फायदा काय. बॉम्बेवर हमला केला कसा, तो तुमचा तेव्हा फायदा काय. पार्लमेंटवर जेव्हा तुम्ही अटॅक केला तेव्हा तुमचा फायदा काय. का त्या पार्लमेंटला की प्रॉपर्टी घेऊन चालले होते तुम्ही. प्रश्न हा आहे की नेहमी पाकिस्तान जम्मू काश्मीरमध्ये सारखं आतंकी कार्यवाही याच्यासाठी चालू ठेवतं की त्यांना सारखं हे दाखवायचं असतं की काश्मीरमध्ये लोक फार नाराज आहेत आणि ते भारताविरुद्ध विद्रोह करतायत. बर. हा जेव्हा स्फोट झाला तेव्हा जी पहिली गोष्ट जी लक्षात आली दिल्लीत माझ्या, की आतापर्यंत पाकिस्तानी आतंकवादी आतमध्ये मुव्हमेंट करायचे, यावेळेला त्यांनी स्टेट ॲक्टर्सला समोर केला. म्हणजे जम्मू काश्मीरचाच एक माणूस पुढे ठेवला आणि मग पाकिस्तानच्या न्यूजपेपरमध्ये बातम्या छापल्या जातात की पाकिस्तान जम्मू काश्मीरमध्ये आझादीची लढाई लढणारा एक शहीद झाला आणि 42 लोक मारले गेले. हा त्यांना एक आंतरराष्ट्रीय एक व्ह्यू ठेवायचा होता की आम्हाला काही पाकिस्तानची घेणं देणं नाही. परंतु पूर्ण आंतरराष्ट्रीय कम्युनिटी, चाहे अमेरिका असो, युरोपियन युनियन असो या बाकी एशियन कंट्रीज असो, सगळ्यांना माहित आहे की पाकिस्तान हा आतंकवाद्यांना श्रेय देणारा देश आहे. पाकिस्तानची पूर्ण इकॉनॉमी आतंकवाद्यावर चालते. ते आतंकवादी सप्लाय करणारा एक मोठा देश आहे. तिथं आतंकवाद्यांना ट्रेनिंग दिलं जातं, वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या देशात आतंकवादी सप्लाय केले जातात आणि भारताची त्यांची फार पुराणी दुश्मनी असल्यामुळे नेहमी ते भारतावर आतंकवादी कारवाया करतील. बर. आणि प्रश्न म्हणजे तो तर नेहमीच म्हणतील की तुम्ही जर आमच्यावर जर हमला केला तर आम्ही त्याला उत्तर देऊ. अशा धमक्या आणि असे पोकर स्टेटमेंट बरेच पहिल्यांदा पण झालेले आहेत. पण जेव्हा भारताने हमला केला तेव्हा भारताने त्यांना ठोकून घरापर्यंत पोहोचून आणलेलं आहे. एक वेळा पाकिस्तानचे 2 तुकडे केले, त्यांना आता या राहिलेल्या तुकड्याला काही अक्कल आहे नाही, आलेली नाही अजून. पण मग अशोकजी, मला नीलमताईंना तुमचं जे म्हणणं आहे तेच मला पुढे घेऊन नीलमताईंच्याकडे जायचं आहे. नीलमताई, देवळाणकरांनी ज्याचा उल्लेख केला की पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी थेट अशा प्रकारचं विधान करणं हे पहिल्यांदा झालंय. तुम्हाला असं वाटतंय खरंच पाकिस्तानची पाचावर धारण बसली आहे, नुसते भारतानं इशारा देऊन पण, आणि म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान असं चिथावणीखोर वक्तव्य करतायत? तुम्हाला काय अपेक्षा आहे सरकारकडून? कसं आहे की जसं माझ्या अगोदरच्या निश्चितपणे बोलते मी, पण माझ्या अगोदरच्या पॅनेलिस्ट जे आहेत, पित्रे सर, शेकटकर सर, देवळणकर, सगळ्यांनीच अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. खरे 3-4 भाग आहेत. एक तर पहिलं म्हणजे त्यांना पुलवामापासून स्वतःला कुठे ना कुठे आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सुद्धा संवाद साधणं भाग होतं, कारण दबाव आंतरराष्ट्रीय असतोच, मदत अपेक्षित असते. त्याचबरोबर अगदी आपण मुंबईवरच्या हल्ल्याचं उदाहरण घेऊया किंवा 93च्या मुंबईच्या ब्लास्टचं, जवळजवळ हे पहा, सरकारने जी आकडेवारी प्रकाशित केली त्याच्यामध्ये 101 वेळेला अतिरेकी हल्ले भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेले 2005 पासून. त्याच्यात काही हल्ले माओवादी किंवा इतर LTTE सारख्या संघटनांचे आहेत, पण बऱ्याचशा याच्यामध्ये त्यातल्या कुठल्या संघटना कव्हर घेऊन पाकिस्तानच्या पैशावरती सगळीकडे उत्पात करतात हे वारंवार अनेक खटल्यांच्या मधून स्पष्ट झालेले. एक. दुसरं असं की परत एकदा चर्चा काढायची की तुम्ही पुरावे दाखवा. कसाबच्या संदर्भामधले संपूर्ण आपण ट्रायल जवळून पाहिलेली आहे, त्याच्यामध्ये कुठेही पाकिस्तान कुठल्याही आंतरराष्ट्रीय खटल्याला किंवा भारत जेव्हा विचारतो तर त्यामध्ये ते सहकार्यच देण्यासाठी तयार नाहीयेत, किंबहुना त्यांच्या चिथावणीने या सगळ्या घटना घडतायत हे म्हटल्यानंतर सरकारकडून 2 अपेक्षा राहतात अर्थातच. आणि एक त्याच्यातली पहिली जी अपेक्षा आहे की जे आज आर्मी करते आहे, त्यांनी अगदी ठाम चांगली भूमिका घेतलेली आहे नेहमीच, की त्या दहशतवादाची जी पाळंमुळं आहेत किंवा त्यांना संरक्षण देणारे ज्या शक्ती आहेत त्यांच्यावरती घाव घालायचा, आणि तो घाव घालायला सुरुवात झाल्यामुळे त्यांच्या तोंडून हा चित्कार बाहेर पडलेला आहे. ते शेवटी युद्धाची भाषा बोलून कुणाला संदेश देत आहेत, भारताच्या बरोबरीने स्वतःचे जे लोक आहेत अतिरेकी सगळी भूमिका निभावणारे त्यांना सुद्धा ते देत आहेत की आम्ही वेळ पडली तर हल्ला करू. आणि एक भाग असा पण आहे की पाकिस्तानमध्ये जे अंतर्गत सगळं राजकारण आहे त्याच्यामध्ये हे असं काहीतरी बोलून तिथले जनतेचे जे प्रश्न असतात त्या प्रश्नाला कलाटणी देण्याचाही त्यांचा प्रयत्न चाललेला असतो. मला असं वाटतं की राजकीय इच्छाशक्ती एकवटणं, आणि तुम्ही जो उल्लेख केलात मिलिंद की काही लोक तरीही अशी वेगवेगळी विधानं का करत राहतात, मला असं वाटतं की एक तर कुठेतरी त्यांच्या असणाऱ्या मधुर संबंधांचा मोह पडतो,
बर. तिथली प्रसिद्धी, कीर्ती, पैसा, त्यांचं जे काय वावा वावा म्हटलं की यांची कॉलर टाईट होते सारखी, आणि ठीक मग आहे. त्याच्यामध्ये वाहत जाणं सगळं वरकरणी जे हे काही होतं. तिथली बर, सिव्हिल बर. सोसायटी करते. आणि त्यामुळे सरकारकडून हीच अपेक्षा आहे की पाळंमुळं खणून काढणं, आणि त्याला राजकीय इच्छाशक्ती सर्व पक्षांनी पूर्णपणाने या सगळ्या कारवायांना बर. विशेषतः त्यांना हाणून पाडण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे, जे आपल्याला ठीक आहे. पूर्णतः होताना पाठक दिसत सर, नाहीये. पाठक सर, गेल्या काही दिवसात सरकारनं जी प्रामुख्यानं कारवाई केली आहे ही या सगळ्या हुरियतच्या नेत्यांची सुरक्षा काढून घेणं, त्यांच्या सरकारी गाड्या आणि सुविधा काढून घेणं. पण संपूर्ण देशातनं ही सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी होतीये की जर का या सगळ्या गोष्टींना पायबंद घालायचा असेल तर पाकिस्तानवर जी काही कारवाई केली पाहिजे, तिथल्या दहशतवादी जे तळ आहेत, प्रशिक्षण देणारे, त्यांना जसं हटवलं पाहिजे तसे या नेत्यांची नाकाबंदी केली पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की याच्यातला एक महत्त्वाचा भाग असा आहे की या हुरियतच्या अशा भडकवणाऱ्या नेत्यांना, जे माथी भडकवतात काश्मीरमधल्या तरुणांची, त्यांना पण जेरबंद केलं पाहिजे? नक्कीच केलं पाहिजे. आता कसं आहे की हे युद्ध दोन प्रकारे लढायचं आहे. खरे आपले जे दुश्मन आहेत हे आपल्या देशामध्ये देखील आहे, त्यामुळे त्यांच्यासोबतही युद्ध लढायचं आणि पाकिस्तानसोबतही युद्ध लढायचं आहे. या टू प्रोन स्ट्रॅटेजीवर हे सरकार काय करत आहे, तर सर्वप्रथम या सरकारने लष्कराला पूर्ण अधिकार दिलेले आहे की ज्या प्रकारे हा प्रसंग उद्भवलेला आहे, तुम्हाला जे करायचं आहे, जिथे करायचं, जेव्हा करायचं ते ठरवा. त्यामुळे आपलं लष्कर हे पूर्ण ॲक्टिवेट झालेलं आहे असा मला विश्वास आहे. मात्र पाकिस्तान किंवा कोणते शत्रू राष्ट्र हे हाय अलर्ट मोडमध्ये गेल्यामुळे त्याचं टायमिंग आणि वेळ हे बघणं देखील लष्कराच्या दृष्टीने महत्त्वाचं राहील. अदरवाईज तो आत्मघातकी हल्ला ठरेल. मग यामध्ये हा हल्ला झाला का? कारण जैश ए मोहम्मद ही जी संस्था आहे ही कुठेतरी म्हणजे पिक्चरमध्ये नव्हती बरेच वर्ष. कारण गेल्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 650 अतिरेक्यांना आपण कंठस्नान घाललेलं आहे. त्यामुळे आउट ऑफ फ्रस्ट्रेशन त्यांनी हा केलेला असा हल्ला होता. आणि हा हल्ला केल्यानंतर ज्या प्रकारची रिॲक्शन जगभरातनं आलेली आहे, म्हणजे जसं पित्रे सरांनी म्हटलं, आपण डिप्लोमॅटिक फ्रंटवर अमेरिका असो, फ्रान्स असो, जर्मन असो, इंग्लंड असो, सर्वांनी आपल्याला सपोर्ट केलेला आहे. आणि आपण आर्थिकदृष्ट्या देखील त्यांचं इम्पोर्ट जे आहे ते आपण 200% त्यांनी पेनॉल्टी लावलेली आहे. मोस्ट फेवर्ड देशांचा त्यांचा आपण दर्जा काढलेला आहे. त्याचबरोबर दोन्ही एम्बॅसीच्या माध्यमातून आपण प्रॉपर त्यांना मेसेज दिलेला आहे. मला असं वाटतं की सरकार म्हणून जे करणं अपेक्षित होतं ते या गेल्या 3-4 दिवसामध्ये मोठ्या म्हणजे घटनाक्रम जर बघितला तर फार तो परिणामकारक आहे. आणि जसं पित्रे सरांनी म्हटलं की एकदम हातात बंदूक घेऊन युद्ध करणं हाच त्यातला एक सोल्युशन आहे असं नाही. तर सावधतेने सरकार चांगला निर्णय घेणार आहे. बरं, ठीक आहे. तरी अपेक्षा आहे, कारण असं आहे ना की आतापर्यंत इशारे अनेकदा देऊन झाले, सांगून झालं, सर्जिकल स्ट्राईक करून झाला, पण अजूनही जर का पाकिस्तान सुधरत नसेल, दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नसेल, तर नेमक्या काय पद्धतीनं कारवाई केली पाहिजे? पित्रे सर, तुम्ही उल्लेख केलात, शेकटकर सरांनी त्याचा उल्लेख केला, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान खरंच किती घाबरलंय की पाकिस्तान आता युद्धाची भाषा करायला लागलाय. आणि इतकं की थेट पाकिस्तानचे पंतप्रधान अशी भाषा वापरायला लागले. एवढी हिंमत पाकिस्तानमध्ये जर का आली असेल तर ती कुठून आली एवढी हिंमत? शेकटकर सर आहेत आपल्याबरोबर. शेकटकर सर, देवळाणकर सरांनी ज्याचा उल्लेख केला, थेट पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी या पद्धतीची वक्तव्य जर का पहिल्यांदाच केली असतील तर पाकिस्तानमध्ये ही हिंमत बाहेरून कुठून आली? का मगाशी जसा उल्लेख झाला चर्चेत की स्वतः हे पंतप्रधानांचं किंवा राजनैतिक अधिकाऱ्यांचं काही नाही आहे, हे लष्कराने लिहून दिलेलं भाषण आहे, ते पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलं, आणि त्याला जरब कशी बसवायची, काय त्याच्या टॅक्टिक्स आणखीन वापरल्या पाहिजेत? अगदी बरोबर आहे की ही जी भाषा वापरलेली आहे ही जरी इम्रान खान बोलले असतील पण ह्याचं लेखन कुणी दुसऱ्यांनीच केलेलं आहे. फॉरेन पॉलिसी ऑफ पाकिस्तान, डिफेन्स पॉलिसी ऑफ पाकिस्तान is not decided by Prime Minister, elected Prime Minister. It is decided by the Army of Pakistan. ही वास्तविकता लक्षात आहे आपल्याला. आणि आजपासून नाही, हे पाकिस्तान बनल्यापासूनच आहे. पण ह्याचा अर्थ झाला काय की आर्मी काय करेल हे ते इम्रान खानच्या मार्फत आपल्याला सांगतात आहे. आपल्याला हे माहीत पण आहे. पण लक्षात घेण्यासारख्या दोन आपण एक प्रश्न विचारला होता आणि त्याचं उत्तर बहुतेक आता तुम्ही शोधाले. देवळकर साहेब म्हणाले, त्यांनी उल्लेख केला आहे. माझ्या अभ्यासाप्रमाणे मी पण पित्रे साहेबांबरोबर ते युद्ध केलेलं आहे. 65, 71 कारगिल सगळं पाहिलं आहे. हे पाकिस्ताननी जे भारतावरती युद्ध केलेलं आहे हे एक अघोषित युद्ध आहे. इट इज अ अनडिक्लेअर्ड वॉर. आणि अघोषित युद्धाकरता घोषित युद्ध हा पर्याय नाही. अघोषित युद्धाकरता अघोषित युद्धच पर्याय आहे. आणि त्याचे
आपल्याला कारण मिळतात, अनेक विधानं पण आपल्याला आहे. पण तेच मग आपल्याला ते करावं लागेल. तुम्ही युद्धाकरता तयार राहा, पण घोषित युद्ध करू नका. बर. जे इम्रान खान म्हणतात आपल्याला, यू हो. डिक्लेअर वॉर, मग तुम्ही पहा तुम्हाला काय होतंय. बर. तिसरी गोष्ट जी आहे, आपण एक प्रश्न विचारला होता की आपण काय केलं पाहिजे. हम्म. युद्धशास्त्राच्या अभ्यासाप्रमाणे शत्रूची कमतरता ओळखणं जास्त महत्वाचं असतं. हम्म. त्याची कमतरता आहे कुठे. स्ट्रॉंग पॉईंट आपल्याला सगळ्यांना माहित आहे. शत्रूची कमतरता, जे पाकिस्तानची कमतरता आहे, ती आहे POK मध्ये, पाकिस्तान अधिकृत काश्मीर. आणि ह्या कारण आपण जेव्हा चर्चेला सुरुवात केली, चीनचा आपण उल्लेख केला की चीनने म्हटलंय की काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या हितसंबंधामध्ये चीनचा पण हात आहे. त्यांचे पंतप्रधान स्वतः म्हणाले, राष्ट्रपती म्हणाले हो. की ज्या काश्मीर करता आपण म्हणताय, नाव काश्मीर इज ऑल्सो पार्ट ऑफ द प्रॉब्लेम. तर उद्या काही झालं तर चीनचा पण त्याच्यामध्ये हक्क आहे. ते काय ते आपल्याला माहित आहे. बलुचिस्तान बर. मध्ये त्यांना एक मोठा प्रॉब्लेम आहे. खैबर पख्तूनख्वा, जिथे इम्रान खान निवडून आलेले आहे, तिथे एक प्रॉब्लेम आहे. ह्या सगळ्या त्यांच्या समस्यांचा अभ्यास करून आपण करू शकतो. ठीक आहे. त्याची चर्चा करायची टीव्हीवरती आवश्यकता नाही आहे. आपल्याकडे अनेक विधान. बरोबर. पण मग पित्रे सर, हो, ज्याचा हो हे त्यांना कळत नाही. शेवटचा मुद्दा एक आहे, शेवटचा मुद्दा आहे हो की अनसिक्युअर लीडरशिप, लीडरशिप इन डेंजर, स्टार्ट टेकिंग इरेशनल डिसिजन्स. जेव्हा त्यांच्या स्वतः अस्तित्वावरती खाता येतो, ते चुकीचे निर्णय घेतात, आणि ती काळजी आपल्याला घ्यावी लागेल. बर. पण मग पित्रे सर, ज्याचा उल्लेख शेकटकर सरांनी केला, तुम्हाला असं वाटतं की अघोषित युद्ध अधिक तीव्रतेनं करण्याची भारताला गरज आहे? आज बलुचिस्तानला वेगळं व्हायचं आहे पाकिस्तानपासून, त्यांना जोर देण्याची गरज आहे, त्यांना मदत करण्याची गरज आहे? अघोषित युद्ध, ज्या पर्याय जे वेगवेगळे असतात, अदर दॅन वॉर, OTW असे अनेक पर्याय असतात. त्याच्यात राजनैतिक दबाव, आर्थिक दबाव, आपली सॉफ्ट पॉवर जी आहे ती पाकिस्तानला डिनाय करायची. नंतर सैनिकी, मी जसं म्हटलं आपल्याला आधी की जेव्हा तुम्ही एस्केलेशन लॅडर पाहता, ते सगळे हे उपाय संपल्यावर मगच युद्धाचा अवलंब केला जातो. हे इम्रान खाना ठाऊक नाही आहे, ते असून दे. परंतु प्रथम राजनैतिक दबाव पहा. पाकिस्तानवर दुर्दैवानं सध्या भारत एका थोड्याशा नाजूक अवस्थेत आहे. कारण पाकिस्तान ही चीनची एक कॉलनी झालेली आहे, वसाहत झालेली आहे. बर. त्या CPEC मुळे चीन पाकिस्तानला पाठिंबा द्यायला निश्चित आहे. अमेरिका अफगाणिस्तानातून जात आहे, त्यामुळं अमेरिका पुन्हा कदाचित पाकिस्तानच्या जवळ येण्याची शक्यता आहे. पण तरी आपल्याला काही घाबरण्याचं कारण नाही आहे. हे जे राजनैतिक दबाव आहेत, आपल्या पंतप्रधानांनी अत्यंत उत्तम अशा प्रकारे रिलेशन्स निर्माण केलेली आहेत, आणि ते दबाव आपल्याकडे इस्रायल आहे, अमेरिका आहे, इंग्लंड आहे, यांच्याकडनं दबाव आणला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक दबाव. पाकिस्तान हे दिवाळखोर राष्ट्र आहे, त्यांच्याकडं काहीही उत्पन्न होत नाही आहे. आपल्याला फक्त ते सिमेंट आणि ड्रायफ्रूट्स देतात, आपण त्यांना अनेक गोष्टी देतो. आता त्यांच्यावर आपण सँक्शन्स ऑलरेडी केलेले आहेत, ठाऊक आहे. मोस्ट फेवर्ड नेशन बंद केलेला आहे, त्यांना 200% हे केले. ह्या गोष्टी आता वाढवत जायला पाहिजे, आणि हा दबाव वाढत जाता इतका की ते घुसमटतील. ठीक आहे पित्रे सर, मी पुन्हा मला म्हणायचंय मी ओके, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. नीलमताई, तुम्हाला काही मुद्दा मांडायचा होता? हा, नाही, मला याच्यात मुद्दा असं मांडायचा आहे की शेकटकर सरांनी जे मांडलं त्याच्याबद्दल मी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये म्हणजे देवळकरांनी एवढी एक्सपर्ट नसले तरी जवळजवळ 18 वर्ष जाते आहे सातत्याने, आणि तिथे आम्ही महिला प्रश्नावरती काम जसं करतो तसं सोशल जस्टिस, ह्युमन राईट्स या सगळ्या विषयांची पण आमचा सातत्याने संबंध येतो. तर तिथे प्रत्येक व्यासपीठावरती आम्हाला असं चित्र दिसतं की कुणी ना कुणी जे अमेरिकेचं नागरिक असणारं पाकिस्तानचं सदस्य असतात, पण ते प्रत्यक्षामध्ये NGO फोरममध्ये येऊन काश्मीर, पाकव्याप्त काश्मीर आपण ज्याला म्हणतो, आणि त्यांच्या दृष्टीने जे स्वतंत्र काश्मीर आहे, काश्मीर एक देश असल्यासारखं तिथे ते सातत्याने विधानं करत असतात. आणि मग प्रश्न काय होतो की देशाच्या आपल्या प्रतिनिधींनी मांडलं तर सरकारी प्रचार होतो. पण माझं तुमच्या मार्फत म्हणजे न्यूज 18 लोकमत, मला अनेक लोक भेटलेले आहेत की जगातल्या सर्व देशातले मराठी लोक बघतात की जे स्वतः विचारवंत आहेत, अनेक क्षेत्रांमध्ये प्रभावी आहेत. तर पाकिस्तानचं हे जे दुसरं रूप आहे, आतंकवादाला सगळे जे खटले गाजलेले आहेत त्याच्यामध्ये पाकिस्तानचा संबंध स्पष्ट झालेला आहे. अतिरेकी संघटनांचे अनेक अहवाल आहेत की ज्याच्यामध्ये पाकिस्तान,
हे आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये जे स्वतंत्र विचारवंत आहेत, हो भारतातले, महाराष्ट्रातले, यांनी जास्त खणखणीतपणे मांडलं पाहिजे, असं मला विनंती यासाठी करावीशी वाटते की राजकीय पक्षांचे लोक काही बोलले, आर्मीचे बोलले, सरकारचे बोलले, तर त्याला एक वेगळ्या पद्धतीने विचार केला जातो. पण हे जे विचारवंत असतात, आणि इथे मी एक छोटं उदाहरण देऊन थांबते की इंटरलॉक्युटर की जे चर्चा, संवाद किंवा विसंवाद दूर करण्यासाठी प्रयत्न करतात मिलिंद, त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात आलं होतं की अनेक परिसंवाद हे पाकिस्तानचेच लोक स्पॉन्सर करत होते काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी. आणि नंतर या बऱ्याच भारतातल्या विचारवंतांच्या लक्षात आलं की आपलं खाणं, भलत्याच ठिकाणी जातोय, हे सगळं पाकिस्तानशी संबंधित एनजीओनी केलं होतं. आणि नाही, म्हणून मला असं वाटतं याच्याबद्दल सावध राहणं गरजेचं आहे, कारण नाहीतर कळत नकळत पाकिस्तानच्या प्रचारात बळी ठरतात लोक. देवळाणकर सर, नीलमताईंनी जे मुद्दे मांडले, तो म्हणजे आता पित्रे सरांनी जे रेमेडी सांगितल्या त्याच्याकडे मी परत जात नाही, कारण मग त्याचा पुन्हा एकदा ते केल्यासारखं होईल. पण हा मुद्दा एक अत्यंत महत्त्वाचा आहे. याचं कारण असं आहे की जर तुम्ही थोडासा काही मागे जाऊन शीतयुद्धाचा इतिहास जर बघितला, तर जेव्हा शीतयुद्ध पीक अवर्सला होतं, म्हणजे जेव्हा तेव्हा फायटिंग सोव्हिएत युनियनमधली आणि अमेरिकेमधली तीव्र होती, त्यावेळेला अमेरिकेकडनं आणि सोव्हिएत रशियाकडनं देखील अशा टीम तयार केल्या जायच्या एक्सपर्ट लोकांच्या, आणि काही एन्व्हॉईस तयार केले जायचे, काही अँबॅसिडर्स तयार केले जायचे, काही वकील तयार केले जायचे, आणि हे वकील जगभर फिरायचे आणि परस्परांना कमालीचे बदनाम करायचे. बदनामीचं म्हणजे त्यांच्या विकनेसेस पॉईंट आउट करायचे, आणि या विकनेसेस पॉईंट आउट करून त्यांच्या वल्नरॅबिलिटीज आहेत त्या एक्सपोज करायचे. आणि हा जो पार्ट आहे हा, आणि याच्यामध्ये इतका मोठ्या प्रमाणावरती पैसा खर्च केला जातो. आजही अमेरिकेमध्ये जर एखाद्या विशिष्ट उपविभागावरती किंवा विशिष्ट देशावरती काम करायचं असेल, तर अकॅडमिशियन्सला, एक्सपर्ट्सला, थिंक टँक्सला मोठ्या प्रमाणावरती फंड्स हे सँक्शन केले जातात, त्यांच्याकडनं तशी पुस्तकं लिहून घेतली जातात. म्हणजे किंबहुना मध्यंतरी CNN कडनं तर असं दाखवलं जायचं की अगदी सद्दाम हुसेन, ओसामा बिन लादन देखील CNN TV बघता आहेत. अशा प्रकारचं ज्याला आपण सायबर वॉरफेअरच्या टॅक्टिक्स म्हणतो, अशा देखील टॅक्टिक्स आपण एम्प्लॉय करायला पाहिजे आहे. आणि विशेषतः एकच मिनिट फक्त सांगतो की आपल्याला एक गोष्ट कडे सुद्धा लक्ष वेधणं गरजेचं की जोपर्यंत पाकिस्तानमध्ये लष्कर हे सगळ्यांच्या केंद्रस्थानी आहेत, म्हणजे डिसिजन मेकिंगच्या, विशेषतः भारत, चीन, अमेरिका, इस्रायल, सौदी अरेबियाच्या संदर्भातल्या, पण पाकिस्तानमध्ये एक वर्ग असा देखील आहे की जो ह्या लष्कराच्या प्राबल्याला विरोध करणारा आहे. तो आपल्याला कशा पद्धतीने कॅच करता येईल आपल्या ह्या सायबर वॉरफेअरनी, याचा देखील आपण विचार करणं. वानखेडे सर, या दोन्ही मुद्द्यांवर स्ट्रॅटेजीत आणखीन काही बदल केले पाहिजे, छोटे छोटे पण जे फार महत्वाचे असतील. उदाहरणार्थ चीनला पण सोशल मीडियावर टार्गेट केलं पाहिजे, आणि देवळाणकर सर म्हणाले अशा ग्रुपच्या करता पण काहीतरी केलं पाहिजे. नाही, असं फोर्थ कॉलम म्हणून असं लोक कामं करतात असं नाही, आणि आपला देश काम करत आहे. बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या केंद्र सरकार करतं ते लोकांना कळत नाही किंवा लोकांपर्यंत पोहोचत नाही. परंतु या हमल्याच्या नंतर ज्या हिशोबाने आपलं परराष्ट्र मंत्रालय ॲक्टिव्ह झालं, पूर्ण जगात आपण एक मेसेज पाठवला, जगातल्या लोकांचे संदेश आपल्याला आले, कुठे ना कुठे पाकिस्तानवर दबाव आला. आपण जरी त्यांना मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा घेतला असेल, पण ही एक गोष्ट पाकिस्तानच्या आतमधली आपल्याला समजायला हवी की तिथे आर्मीचं राज्य आहे, सैन्याचं राज्य आहे. तिथे बाकी हॉस्पिटल्स नसतील, एज्युकेशन नसेल, कुठलीही सुविधा नसेल, आणि तिथले लोक अक्षरशः अतिशय वाईट जीवन जगत आहेत. तरी पण तिथे आर्मीला कुठलंही कमी होत नाही. त्यामुळे त्या आर्मीकडे भरपूर पैसा आहे, आर्मीकडे साधनं आहेत. दुसरी गोष्ट, आपण किती जरी त्यांना ब्लॉक केलं तर जोपर्यंत आपण चायनाला आपल्यासोबत घेत नाही तोपर्यंत चायना त्यांना सगळं माल सप्लाय करणार. आणि जेव्हा जेव्हा त्याला पूर्ण जगाने त्याला बायकॉट केला तर चायनाला ते एक रेडीमेड मार्केट मिळणार. ही गुंतागुंती पाहायची. हाच मुद्दा आपण पाठकांच्याकडे, खाली पाकिस्तान आहे. हो, हाच मुद्दा आपण पाठकांच्याकडे, या दोन्ही ठिकाणी फ्रंटवर आपल्याला पाहायचं पाहिजे. बलुचिस्तान बद्दल आता कोणीतरी बोललं, हे अंडर ऑपरेशन, कव्हर्ट ऑपरेशन सगळे देश करतात, तर आपलाही देश मागे नाहीये. आपले डोभाल साहेब कसे पाकिस्तानमध्ये जाऊन आर्मीमध्ये होते 3 वर्ष, हे सगळ्यांना माहित आहे. आता सरकार काय करतंय, काही गोष्टी कदाचित तुम्ही किंवा सगळेच आपण उघडपणे बोलू नाही शकणार. वानखेडे सर, मला माफ करा, आपली वेळ जवळपास खरं तर संपून गेली. पण पाठक सर, तुम्हाला असं वाटतं की याच्यात आणखीन अग्रेसिव्हली काही केलं पाहिजे आणि पुढच्या काही दिवसात ते दिसेल? तुमच्याकडे 30 सेकंद आहेत. नाही, पुलवामाच्या अटॅक नंतर जे काही घटनाक्रम चालू आहे तो मला वाटतं सरकार म्हणून एकदम व्यवस्थित चालू आहे. मात्र आपण जी चर्चा करतो व्यापक चर्चा करतोय, आणि गेल्या 5 वर्षामध्ये जर काही झालं असेल तर आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला अलग थलग पाडण्याचा प्रयत्न केला. सौदीसारख्या देशाबरोबर आपले चांगले संबंध निर्माण झाले, इस्रायल असो, अमेरिका असो,
त्यामुळे पाकिस्तानला आपण आर्थिकदृष्ट्या देखील कोंडी करून त्यांना आपण वेगळं पाडतोच आहे. बरं. आणि इंटरनली देखील आपण त्यांचे जे 650 मिलिटंट्स मारले या सगळ्याच्यात एक निर्माण झालेलं प्रेशर आहे, फ्रस्ट्रेशन आहे, त्याची रिॲक्शन आहे. ठीक आहे. या सगळ्या चर्चेत पित्रे सरांनी सांगितलेला, शेकटकर सरांनी सांगितलेला आणि देवळाणकरांनी सांगितलेला मुद्दा फार महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावर आपण सर्वसामान्य नागरिक म्हणून सुद्धा काय करू शकतो याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. ती म्हणजे पाकिस्तानच्या दृष्टीने अडचणीचे जे मुद्दे आहेत ना त्यावर आपण सगळे मिळून कसा फोकस करू शकतो जेणेकरून पाकिस्तान आणखीन अडचणीत येईल, त्या दृष्टीने आपण सगळेजण विचार करूयात. या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. बेधडकमध्ये आज इथेच थांबूयात.